अस्सलाम वालेकुम, कैशी आहो सगळी बेसावना. उम्मीद करते तुम्ही सगळी बेस असाल. मी पण आता बेस आहे. ते आज मी कोकणीत करते कारण की मी आज बनवत आहे कोकणी पद्धतीने कोकमची कढी. तर मी आता 50 ग्राम कोकम घेतली होती. त्याला मी पाणी टाकून मीठ टाकून बेस बॉईल करून घेतली आणि एक अर्धा नारळाचा चव घेतलं होतं आणि थोडीशी कोथिंबीर, जिरा, कांदो, मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतली. आणि ही सगळं आहे तुम्ही बघता. एक टोप घेतलो, त्यातला मी आता टाकून नारळाचं दूध, जी मी अर्धा नारळाचं दूध काढून घेतलं होतं ती टाकता. पाणी टाकून वाटून घेतलं होतं आणि मग त्यातला मी जी वाटण घेतला होता लसूण, कांदो, मिरची आणि जिऱ्याची जी मी मसाला बनवत होतो टाकता यातला. त्याच्यानंतर मी टाकून बेसन 3 चमची बेसन घेतलं होतं छोटी. ह्याच्यानंतर जे मी कोकम बॉईल करून त्याचं जी पाणी होतं ती छानून घेतलो आणि तिथे ह्यातला टाकलो होतो. मोप जास्ती कोकम नाही घ्यायचे, नाही ते मग ती आंबट होते. आता मी त्यातला टाकताय हल्दी, मीठ आहे ना ती सगळ्यात लास्ट टाकायचा, म्हणजे जेव्हा पुरी शिजून आपण त्याला बघार वगैरे देतो ना नंतर टाकायचा. नाही ते मग ती जी नारळाचं दूध असते ना ती फुटते, त्यासाठी मीठ लास्टला टाकायचं. तर मी पुरा मिक्स करून घेता. बेस मिक्स करायचा खालती सगळा आणि त्याच्यानंतर मग गॅसवर शिजत ठेवायचा आणि कंटिन्यू त्याला हलवत राहायचं, नाही ते मग ती दूध फुटते. जी नारळाचं दूध टाकलं ना ती फुटते. मग बेस बॉईल येस तर त्याला बेस मिक्स करत राहायचा. मी करते बघा. बेस 5-10 मिनटं त्याला बॉईल आलो की गॅस बंद करून त्याला तडको द्यायचो. तडक्यासाठी एक पॅनला मी घेतलो ऑइल बेस गरम झाला की त्यातला टाकायचा मिरची, राई, जिरा, कढीपत्ता आणि लसूण. सो त्याला बघार द्यायचो, तडको द्यायचो. झाली आपली कढी रेडी आहे, सिंपल. आणि हां, ही खास रेसिपी माझ्या सासूचीच आहे, म्हणजे माझ्या आम्मीची आहे. ते असेच बनवतात, पण तैसो टेस्ट ते माझ्या हाताला नाही. ते मोप टेस्टी बनवतात. मी ट्राय करता माशाल्लाह. ही पण बेस बनली होती. तुम्हाला जर माझी व्हिडिओ पसंत आली असती ते व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कढीला मी बघार दिलो, आता मी त्याला झाकून ठेवेन. ओके, चला, अल्लाह हाफिज.